जेव्हा मी लहान होते तेव्हा मी असा विचार करायचो, खूप शिकायचं, मोठं व्हायचं, मोठं झाल्यावर एक असा मोठा अधिकारी बनायचं आणि सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या हातात घ्यायचं. आपल्या म्हणण्याशिवाय एखादा पान पण इकडचा इकडं नाही झाला पाहिजे. नंतर काय पैसाच पैसा आणि ऐशीच ऐस. नंतर मी झाले मोठी आणि माझं झालं लग्न आणि अधिकारीच्या नावाखाली या घराचे अधिकार माझ्या हातात आले. अधिकार म्हणायचं तर निर्णय घेण्याचा अधिकार नाही बरं का, या घरातले काम करण्याचा अधिकार. आणि हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला कसल्याही डिग्रीची किंवा काही मेहनत करायची गरज नाही, तर तुम्हाला याच्यासाठी आपोआप नियुक्त केलं जातं. आणि मजा आली की मी केल्याशिवाय एखादा पाण्याचा ग्लास पण इकडचं इकडं होईल, ते काम पण मलाच करावं लागतं. आता सर्वांना कामाच्या बदल्यामध्ये महिन्याच्या अखेरीस पेमेंट भेटतो, पण मला पेमेंटच्या नावाखाली 349चा रिचार्ज भेटतो. 4 टाईम चांगलं चुंगलं खायला भेटतं. आता ते चांगलं चुंगलं मला माझ्या हातानेच बनवावं लागतं, ती गोष्ट वेगळी. आणि अधूनमधून शॉपिंग पण भेटते. आणि प्रत्येक जॉबमध्ये तुम्हाला रविवारची किंवा सणासुदीची सुट्टी असते, पण आम्हाला 24/7 इथं काम करावं लागतं आणि रविवार आणि सणासुदीचं म्हणाल तर तेव्हा तर आम्हाला तर एक्स्ट्रा काम असतं. बिनपगारी फुल अधिकारी म्हणायला काहीच हरकत नाही. या घरामध्ये माझी पदवी जी आहे ती राणीची आहे, पण नोकरांपेक्षा कमी काम मी बिलकुल पण करत नाही. आता माझ्या पदवीचं नावच विचाराल तर मी एक हाऊसवाईफ आहे. आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नेमकं कोणत्या पदवीवर आहेत मला नेमकं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि या सर्व मी जी मेमरीज आहेत त्या माझ्या प्रेग्नन्सी टाईमच्या आहेत, ज्या मी तुमच्यासोबत कधी शेअर केल्या नव्हत्या, त्यामुळे मला आज शेअर करावं. आजसाठी बस एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.